नमस्कार. गोडवा संस्कृतीचा या पारंपरिक खेळ नृत्य असलेल्या ग्रुपकडून तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला आमच्या या गोड अशा ग्रुपची ओळख करून देते. आमच्या ग्रुपचे नाव आहे गोडवा संस्कृतीचा. यामध्ये पारंपरिक नृत्य तसेच खेळ खेळले जातात. अर्थातच आम्ही मंगळागौर, बारस समारंभ, ओटी भरण, गौरी गणपती अशा इतर कार्यक्रमात सहभाग घेतो. तसेच आम्हाला या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बोलवलं जातं आणि आजही या चिमुकलीच्या बारशासाठी आम्हाला बोलवलं होतं. प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी ही आमच्यावरच असते. त्यामध्ये पारंपरिक नृत्य, मजेदार खेळ, सूत्रसंचालन तसेच शेवटही आमच्याकडेच असतो. तर चला बघूयात आमचा पहिला मिनी ब्लॉग. आवडल्यास नक्की फॉलो, कमेंट, शेअर करा आणि आम्हाला तुमच्याही कार्यक्रमात सहभागी करा. आणि हो, तुम्हाला जर आम्हाला बोलवायचं असल्यास DM करा. चला तर मग आपण आपल्या मिनी ब्लॉगला सुरुवात करूयात. आज आम्ही आलो आहोत कर्जतमध्ये वसंत सृष्टी फार्म येथे. हे पहा, त्यांचं बारशाचं डेकोरेशन खूप छान केलंय. आणि हा माझा पूर्ण ग्रुप. तशा आम्ही 15 जणी आहोत, पण या कार्यक्रमासाठी आम्ही 7च जणी आलो होतो. आणि ही त्यांची छोटीशी राजकुमारी. नंतर निघालो आम्ही आमच्या रूमकडे जातानाच खूप छान सुंदर असं गार्डन आहे. तुम्ही सुद्धा नक्की या इकडे, खूप छान वाटेल. तसेच इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत, नक्की येऊन बघा. नंतर थोडा वेळ कार्यक्रमाबद्दल डिस्कस करत होतो. आता हे काय, हो बरोबर आहे, टिकली. हा, आणि हो, या आमच्या सिनियर सिटीजन. नंतर गेलो आम्ही आमच्या रूम मध्ये. थोडा टचअप तर झालाच पाहिजे ना. मेकअप पुढे कमी जास्त झाला तर मग काय, झाली सुरुवात. फायनली आम्ही रेडी. पूर्ण लुक कंप्लीट झाल्यानंतर ज्यासाठी आम्ही आलो होतो तो आमचा महत्वाचा कार्यक्रम, त्यासाठी आम्ही निघालो. आणि इथे सुरू झाले आमची आणि गोड अशा आईबाबांसोबत त्यांच्या परीची एंट्री. छान आणि फुल एनर्जी सोबत झालेल्या एंट्री नंतर सूत्रसंचालनास सुरुवात झाली. त्यानंतर आम्ही एक गोड असा पाळणा गायला आणि त्या पाळण्याला साथ देण्यासाठी एक छोटासा परफॉर्म दिला. त्यासोबतच पाठीमागे चालू होता बाळाचा पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम सुद्धा. आणि हे बाळाचे आई बाबा खूप छान दिसत होते दोघेही. आणि या बाळाच्या आजी पणजी, बघा त्यांचा आनंद. हा कापत असलेला आवाज मन भरून गेला. फायनली तो क्षण आला ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. तो म्हणजे बाळाचे नाव. बाळाचे नाव ठेवले वृंदा. वृंदा म्हणजेच तुळस. खूप गोड असं नाव ठेवलं आहे तिच्या आईबाबांनी. बाळाचे आईबाबा हे महादेवाचे खूप मोठे भक्त होते, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही महादेवाचे नृत्य सादर केले आणि त्यांना ते खूप आवडले. आणि हे बघा, आमची मस्ती नेहमी चालूच असते. बघा त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद. खूप छान आणि गोड नाचते. नंतर आम्ही बाळासाठी अजून एक छान असा सुंदर डान्स केला. डान्स करायला तर सगळ्यांनाच आवडतो, त्याचंच हे एक उदाहरण. खूप छान डान्स केला या चिमुकल्यांनी सुद्धा. आम्ही या कार्यक्रमात मनोरंजनासाठी गेम सुद्धा घेतो. तसेच जिंकणाऱ्यांसाठी बाळाच्या आईबाबांनी गिफ्ट सुद्धा ठेवले होते. मात्र या गेममध्ये सिनियर सिटीजननेच बाजी मारली.
याला म्हणतात उमर है बचपन का लेकिन दिल है बचपन का. अरे क्या बात है. त्यांना बक्षीस द्यायचे. पुढे गेले. काय रे दे गं. अरे वा, टाळ्या वाजवा ना जरा. सिरियल सिटीजन आहे पण उत्तर अगदी असं काय. काही पण म्हणा, पण आमची सेल्फी तर संपतच नाही. जिथे जाऊ तिथे व्हिडिओ तर बनलीच पाहिजे. मला काय वाटतं आमच्या ग्रुपमध्ये गोडवा संस्कृती पारंपरिक ग्रुप आहे. छान परफॉर्मन्स त्या वीरांच्या बाबत झालेला आहे आणि आमची एक्साइटमेंट लेवल खूप होती की कुठल्या टाईपचा परफॉर्मन्स करणार आहेत आहे. पण जेव्हा आम्ही त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तेव्हा क्लास परफॉर्मन्स होता. धन्यवाद. सुरुवात केली खूप छान दिला पाळणा बोलायला ते पण खूप छान होतं. त्याच्यामुळे त्याला त्या कार्यक्रमाला अजून शोभा आली. तुम्ही बोला आजी, कसा वाटला कार्यक्रम? पणजी का? अच्छा, तुम्ही काय बोलाल? काय नाही, कार्यक्रम छान झाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्यांचे रिव्ह्यू बघून तुम्हाला वाटलंच असेल की कार्यक्रम खूप छान झाला. सो अशा प्रकारे कार्यक्रम पूर्ण झाल्यावर आम्ही निघालो आमच्या घरी. बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. बाय.